टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। नमस्कार, टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी सध्या आलो आहे चिखली ह्या गावामध्ये। तर ह्या ठिकाणच्या जे ग्रामीण भागामध्ये जे रोडचं काम चालू आहे, तर ह्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम चालू असताना इथं आपले नागरिकांचं म्हणणं काय असणार आहे आपण पाहूया। नमस्कार, मी अनिल सिरसट। ही काम पीएम जसवास मधलं आहे। या कामाची अंदाजी रक्कम 5,83,57,000 एवढी आहे। तर ह्या कामात कमीत कमी फक्त एकच लेअर घेतला आहे। एका लेअरवर डायरेक्ट ह्याच्यावर डांबर म्हणून डायरेक्ट कार्पेट करालेत। ही काम अतिशय बोगस आहे। ही काम सध्या यशवंत तात्या माने माजी आमदार ही स्वतः करत आहेत। तर तात्काळ ही काम थांबवून याची व्यवस्थितपणे काम करण्यात यावे ही आमची गावाची विनंती आहे। काय रोड थुकायला पाहिजे। रोडचं काम करून चिखली गावातलं बेगेम करून खडी टाकून बेगेम करून कार्पेट वाढायचं। हा, कधी बसतं काम चालू आहे? ही काम कमीत कमी हे चिखली ते खवणीपट्टी असं आहे काम। कमीत कमी 3-4 वर्ष ही काम चालू आहे। ही काम तात्काळ थांबवण्यात यावे, नसेल तर आम्ही आंदोलन पुकारणार आहोत। सगळे चिखलीचे ग्रामस्थ आम्ही आंदोलन बसणार आहोत इथं। काय तुम्ही म्हणताय तुम्ही या ठिकाणी 4 वर्षापासून काम चालू आहे, पण तुम्ही आताच हे मुद्दा उचलला। हे आता आमच्या गावात काम आलं ना। मागं काम कसं केले आम्ही बघायला गेलो ना तिकडे पाठीमागं। पण हे तर आमच्या डोळ्यासमोर अख्खं गावच्या गाव सगळं रोडचं काम करतंय। दिवसा ढवळे आमच्या डोळ्यात माती टाकून काम चालू आहे इथं। तुम्ही पूर्ण काम झाल्यानंतर तुम्ही काम म्हणताय आता पुढे नाही, तसं काय नाही, पूर्ण काम नाही। हे आताच आम्हाला कळलं की डायरेक्ट ह्याच्यावरच कार्पेट करणार आहे तिथे म्हणून। असं आम्ही कदापि चालू देणार नाही, नाहीतर पूर्ण गाव आम्ही आंदोलन करणार आहोत। मंजूर होऊन कमीत कमी 4 वर्ष झाली ती आता चालू केलंय। आणि ती काम बघा तुम्ही, मीडियानं बघितलंय काम सगळं बोगस काम आहे। मग बोगस काम करून जर होत असेल तर मग असं बोगस काम सगळे गावात करा, अशी माझी मागणी आहे। आणि तुम्हाला सांगतो एवढी धूळ आहे आणि ह्या धुळीवर कार्पेट केलं डांबर, ह्या धुळीवर डांबर टाकलं। आमच्या ट्रक आहेत, आता आम्ही ट्रक ड्रायव्हर आहे। आमच्या गावात साधारणतः 20 ट्रक ड्रायव्हर आहे आम्ही। आमच्या मोठ्या ट्रक येतात लोड भरलेल्या। मग त्या टायमाला हे डांबर राहणार नाही, डांबर फाकून रोडच्या बाहेर जाणार। आमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी काम झालं ना तर भक्कम मजबूत व्हावं, एवढं दुसरं काय नाही। एस्टिमेट मजबूत काम झालं पाहिजे। एस्टिमेट म्हणजे हे जे काम आहे, जे शासनाचं एस्टिमेट आहे आणि काम जे इंजिनियरची जे हे आहे त्याच्याप्रमाणे व्यवस्थित काम झालं पाहिजे। आमच्या गावातील मजूर हा शहाणा मजूर आहे। प्रत्येक खडाला खडा डांबरीतला माहित आहे। त्याच्यामुळं आमचं गाव बोगस काम कुणाला होऊ देणार नाही। आणि जर बोगस काम झालं तर आम्ही सर्व गावकरी आंदोलन जर मी दाखवायचं म्हणलं, तुमच्या समोर दाखवायचं म्हणलं ना, मी माझी गाडी आणतो, हाया जागेला फुल टर्न मारला ना, ही हायाची खडी आम्ही हायाची एका ठिकाणी गोळा करून दाखवतो। कारण ही मजबूत कामच नाही झालं। या खडीवर खडी हातरले ना, एक मिनिट थांब, ही खडी हातरले ना, ह्याच्यावर डांबर मारून मग पुन्हा ह्याच्यावर कच टाकून अरे डांबर टाकून हाताने निघतंय। हा गाडीनं काही अजून एक खडीचा लेअर देणे, खडी लेअर देऊन डांबर मारून प्रेम करणे। हो साहेब, इकडे बघा, एकच खडा हे काम मजबूत आहे का? खाली मातीच आहे, काम मजबूत आहे का? पाटील या, पाटील पुढे
हा चला म्हणणं काय म्हणतो का असला काय काम चांगलं नाही, काय असलं कुठं काम असतं होय. सगळी मातीच आणि मातीवरच कार्पेट वाढायचं म्हणल्यावर एक लेअर करून टिकत असतं असलं काम टिकतच नाही ना. हं. आता आपण बी काम करतो दुसरीकडे म्हणा, पण अशी काम जर नाही. मजबूत होत असेल तर कुठलेही कॉन्ट्रॅक्ट असू द्या, त्यानं काम करावं, नाहीतर त्यानं काम सोडून द्यावं. आमची इच्छा अशा गावाल्याची, आमच्या गावातलं काम पहिलं काम झालेलं कम्प्लीट आमच्यापर्यंत 15 वर्ष ते खडा ना खडा हल्ला नव्हता. फक्त तिथं तेवढा एक खडा पडला होता, 15 वर्ष कामाला काय झालं नव्हतं. आणि तसं जर असेल ते कॉन्ट्रॅक्टर त्यानं सही देत असेल, तसाच जर रोड होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरनं काम करावं, नाहीतर ह्या कामाला स्थगिती आणावी, ते काम बंद करावं. त्या कॉन्ट्रॅक्टरनं होत नाही म्हणून सोडून द्यावं. तरी आपण आत्ताच नुकतंच आपण इथल्या चिखली गावामधल्या ज्या नागरिकांच्या जी समस्या होत्या की त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे रस्त्याचं काम जे काम आहे भोगस काम हे परत केलं पाहिजे यांची मागणी आहे. तरी पण ह्या पुढील आता काम होईल का आपण पाहणार पुढल्या व्हिडिओमध्ये.